आदरणीय आनंदरावजी देवकते साहेब, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सरदार नेतृत्व, राज्याचे माजी गृहमंत्री, आपल्या सोलापूरच्या काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सीतारामजी मेत्रे साहेब, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याण काळे साहेब, महाराष्ट्र प्रदेशच्या महिला उपाध्यक्ष आदरणीय माझ्या ज्येष्ठ भगिनी पवार मॅडम, महिला काँग्रेसच्या कार्यकारी सदस्य आदरणीय मोबिना मुलानी, व्यासपीठावर असलेले महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा, सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर पदाधिकारी, नाव राहिलं नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेस या दोन्ही संघटने महाराष्ट्रात 16-17 वर्ष त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून सहकारी म्हणून काम केले ते माझे जीवाभावाचे मित्र आदरणीय संजय चौपणे साहेब, सर्व जमलेले तालुका अध्यक्ष, सर्व तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व तालुक्याचे सर्व पदाधिकारी, जमलेले सर्व कार्यकर्ते, बांधवांनो, आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीला थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे की काल झालेल्या त्या राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी बैठक पार पाडीत आहोत. आदरणीय वाल्मिकी साहेबांना या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना बलिदानाची पहिली आहुती देऊन या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानं पहिल्यांदा जाहीर करणारा या भूमीवर भारताचा पहिला मान घेतलेला सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा या देशात पहिल्यांदा स्वतंत्र झालेले शहर. स्वातंत्र्याच्या वेळी बलिदान देण्याची सोलापूर जिल्हा कधी मागे नाही आणि ज्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात, सुभाषचंद्र बोस या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देत असताना आणि पुढे काँग्रेसचा विचार घेऊन जात असताना या जिल्ह्यानं काँग्रेसचा विचार सदैव आपल्या कुटुंबाचा विचार, आपल्या घराचा विचार, आपल्या प्रपंचाचा विचार, आपल्या घरासाठी असलेला विचार हा महात्मा गांधी विश्वास ठेवून हा जिल्हा काँग्रेसचा 50-60 वर्ष आणि आज या बैठकीवेळी तर मला तुम्हाला सगळ्याला स्वाभिमान या देशाचं गृहमंत्रीपद घोषवून संपूर्ण देशाची कायदा आणि सुव्यवस्था हातात असलेलं सुशील कुमारजी शिंदे साहेबांच्या सारखं एक नेतृत्व त्या जिल्ह्यातून या देशाला आम्ही दिले. गावकरी येणार, गावकरी जाणार. जनता पक्षाची अशीच लाट जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली आली, त्या सोलापूरच्यानं धुडकावून परत पाठवून वाजपेयीच्या नेतृत्वाखाली भाजपची लाट आली, आम्ही धुडकावून परत पाठवून आणि आज जाहीररित्या संवाद वाल्मिकी साहेब तुम्हाला या ठिकाणी आव्हान देतो आम्ही की आमचा सोलापूर जिल्हा बघता बघता मोदीला पुढे भिरकावून फेकून दिले, आम्ही करून देणार आमचा जिल्हा काँग्रेसचा मजबूत आणि आम्ही विचारसरणीनं चाललेलो. निवडणुका जिंकणं, निवडणुका आणणं, खुर्ची मिळवणं, पद मिळवणं, पदाचा भोग घेणं याच्या पलीकडे गेलेला सोलापूर जिल्हा काँग्रेसचे विचारणारा मानून, काँग्रेसचा विचार मानून काँग्रेसच या देशाची प्रगती करू शकते याचा हा विश्वास आमच्या धर्म समभावाच्या संकल्पनेतूनच आमच्या देशाचा अखंडत्व राहील ही आमची धारणा आणि या विचारापासून कुठल्याही टीव्हीच्या कॅमेऱ्यानं, कुठल्याही वर्तमानपत्राच्या बातमीनं आम्ही भांबावून जाणार. कुणी नटून थोटून चांगली साडी घालून बाई जर आपल्या समोर उभा राहिली तर तिला आई म्हणाय आम्ही आम्हाला जन्म दिलेले आमच्या तिचा विषय आहे आणि म्हणून आमची आई म्हणण्यासाठी काँग्रेस पक्ष हा आमचा आहे. कुणीतरी भडक घोषणा केल्यामुळे त्याच्या पाठीमागे जाणारा विचार आम्ही करणार. शौराजी साहेब, तुम्हाला एवढंच मी नम्रपणाने सांगितले, एक लहानसा कार्यक्रम
गांधींची पहिली पिढी पंडित जवाहरलाल नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू अशी महान मौलाना आझाद, विनोबाजी भावे ही पिढी. आणि आज तुम्ही ते लागला या ठिकाणी आमच्या पुढे आणायला ती काय करायला. मोदी साहेब तुम्हाला पुतळा सुद्धा काँग्रेसच्या सरदार वल्लभभाई पटेलांचा घेऊन उसणं या ठिकाणी राजकारण करावं लागतंय. ही अवस्था तुमची पहिल्यांदा मोजा. वल्लभभाई पटेलांचा पुतळा घेऊन जर मोदी पुढे निघाले असतील तर काँग्रेसचं उसणं अवसान उसणा पुतळा तुम्ही घेऊन खुर्चीवर बसण्यासाठी निघाला. तुम्ही या देशाला विचार देण्यासाठी निघाला. भूक लागली आणि ही भूक कशाची आहे तर अशीच भूक वाजपेयीला लागली होती. पूर्ण त्या देशाची प्रगती. आणि आज मोदी साहेब या ठिकाणी काय सांगणार आहे तर फक्त उद्योगपतींचं राजकारण. धीरूभाई अंबानीच्या पोरानं 7,000 कोटीचा बंगला बांधला म्हणून आम्ही देशाची प्रगती झाला असं म्हणायचं. का अनिल अंबानीने त्याच्या बायकोला वाढदिवसाला विमान भेट दिली म्हणून या देशाची आम्ही प्रगती मानायची. या देशाची आम्ही प्रगती मानतोय की पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांच्या नेतृत्वापुढे, मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाने तळागाळातल्या माणसाला त्याला घर मिळालं, खायला पोट करून अन्न मिळालं. खेड्यापाड्यात राजीव गांधींच्या विचारानं मोबाईल आमच्या तुमच्याकडे पोहोच झाला. आमच्या तुमच्यासाठी आजारी पडले तर 1 लाख रुपयापर्यंत आजार आम्हाला काँग्रेस गोरगरिबांचा बरा करायला लागले की काँग्रेस आमच्या गरिबांसाठी. आम आदमी हा शब्द आमच्या काँग्रेसचा, राहुलजींचा, आमच्या नेत्यांचा. आम आदमी याच नावाचा फायदा घेऊन आम आदमी पार्टी निर्माण केली. काँग्रेसचं पुढचं पाऊल टाकून तुम्ही भाषण करत गेला की केजरीवाल साहेब तुम्ही निवडून घ्या. सरकार स्थापन करताना तर गल्लीबोळाचा पाय कुठं लागलाय स्थापन करून दाखवायचं. बोलणं सोपायचं, निभावणं अवघड आहे. आणि ज्या काँग्रेसवर टीका करून केजरीवाल साहेबांनी सध्या निवडणूक माझ्यासारखा माणूस 28 वाढवणीचा 28 आमदार 28 फेब्रुवारी जीते. अगर मुझे बोल देता सरकार बनाओ, मैं 1 दिन में भाग जाता हूँ, मुख्यमंत्री बन जाता. 1 दिन के लिए तो बन जाए. और आज भी आपको ऐसा कर रहा है कि मैं सत्ता बनाऊं या ना बनाऊं, क्योंकि जो सपने दिखाए वो पूरे होने वाले नहीं, इनको मालूम है, इसलिए वो भाग रहा है गल्लीबोळ से सत्ता स्थापन नहीं कर रहा. आणि म्हणून सत्याला सामोरा जाणारा काँग्रेस पक्ष हाच पक्ष आहे. याच पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही उद्याच्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणानं भरघोस मतानं सुशील कुमारजी शिंदे साहेबांना निवडून देऊ असा सरकारी आपल्याला देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.